मित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त एक साधं पण आयुष्य बदलणारं सत्य सांगणार आहे. ते म्हणजे तुम्ही रोज ज्या लोकांमध्ये बसता, ज्या गोष्टी ऐकता, ज्या शब्दांना मनात जागा देता, त्याच गोष्टी हळूहळू तुमचं भविष्य घडवत असतात. आज बहुतेक लोक वेगवेगळ्या गोष्टींनी त्रस्त आहेत. त्या म्हणजे नेगेटिव्ह विचार, कन्फ्युजन, थकवा, मोटिवेशनची कमतरता. पण प्रश्न हा नाही की तुम्ही कमजोर, कन्फ्युज्ड किंवा नेगेटिव्ह आहात. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही चुकीच्या वातावरणात अडकलेले आहात का? तुम्ही जर रोज अशा लोकांसोबत वेळ घालवत असाल, जे सतत तक्रारच करतात, ज्यांना स्वतः काही करायचं नसतं, पण इतरांना दोष द्यायला वेळ असतो, जे कृतीपेक्षा चर्चा जास्त करतात आणि प्रत्येक गोष्ट नंतर करू म्हणत पुढे ढकलतात, तर नकळतपणे तुमचं मनही तसंच शिकतं. आणि मग हळूहळू प्रयत्नाची जागा कारणं घेतात, आत्मविश्वासाची जागा शंका घेतात आणि कृतीची जागा आळस घेतो. मग एक दिवस तुम्ही स्वतःलाच म्हणू लागता, आता काही विश्वास वाटत नाही, कशातच मन लागत नाही, आपल्याला काही जमेल असं वाटत नाही, सगळंच खोटं वाटतंय, आता काही खरं नाही. पण खरं सांगू का, तुमचं मन खराब नाही, पण तुमच्या आजूबाजू असलेलं वातावरण खराब आहे. ह्या गोष्टींनी तुमच्यावर हळूहळू कब्जा केलाय. पण जर का बदलायचं असेल, तर सुरुवात स्वतःला दोष देऊन नाही, तर वातावरण बदलण्याचा ठाम निर्णय घेऊन करायची आहे. ह्या नकारात्मक गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी मी आता तुम्हाला महत्त्वाचे आणि नक्कीच असर करणारे 4 पर्याय सांगतो. पर्याय पहिला, स्वतःला जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह वातावरणात ठेवा. पण हे पण लक्षात ठेवा की हे आपोआप होत नाही, हे ठरवून करावं लागतं. पर्याय दुसरा, जाणीवपूर्वक चांगली पुस्तकं निवडा. कारण पुस्तकं फक्त माहिती देत नाहीत, ते जर का दररोज न चुकता वाचलेत, तर ते तुमची विचार करण्याची पद्धत सुद्धा बदलतात. पर्याय तिसरा, जाणीवपूर्वक प्रेरणादायी कंटेंट ऐका, बघा. कारण शब्द हे झाडाच्या बी सारखे असतात, जे रोज मनात पडले की काही दिवसातच विचाररूपी झाडासारखे बनतात. पर्याय चौथा, हा सर्वात सोपा आणि फुकट असणारा पर्याय आहे. तो म्हणजे जाणीवपूर्वक प्रगती करणाऱ्या लोकांच्या कनेक्टमध्ये राहा. कारण ते लोक तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतातच, पण ते तुम्हाला कृती करण्यासाठी आपोआप प्रेरित करतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी स्वतःहून मोटिवेट करायला येणार नाही आहे. प्रगती करायची असेल, अगदी मोठं व्हायचं असेल, तर तुम्हालाच तुमच्यासाठी वातावरण तयार करावं लागेल. पण हेही खरंय की याचा परिणाम लगेच दिसणार नाही. पण एवढं मी नक्की सांगू शकतो की आता सांगितलेला कोणताही एक पर्याय जरी अनुसरलात, तर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये फरक जाणवेल. तुम्ही जास्त शांत व्हाल. तुम्ही स्वतःसाठी विचार करू लागाल. तुमचे निर्णय स्पष्ट होतील. तुम्ही कमी बोलाल, पण ठाम बोलाल. तुम्ही कमी रिॲक्ट कराल आणि ॲक्शन जास्त घ्याल. आणि एक दिवस असा येईल की लोक म्हणतील, याच्यात काहीतरी बदल नक्की झालाय. तेव्हा लक्षात ठेवा, हा बदल योगायोग नसणारे, तो तुम्ही निवडलेल्या वातावरणाचा परिणाम असणार आहे. म्हणून मित्रांनो, आजच एक निर्णय घ्या. एक टॉक्सिक कन्व्हर्सेशन कमी करा. एक चांगलं पुस्तक उचला. एक प्रेरणादायी कंटेंट बघा किंवा ऐका. एका प्रगती करणाऱ्या माणसाजवळ बसा. मार्गदर्शन घ्या. कारण आयुष्य बदलायचं असेल, तर आधी वातावरण बदलावे लागेल. आणि वातावरण बदलायची ताकद फक्त आणि फक्त तुमच्याकडेच आहे.